कोकणामधील कट्टर राजकीय वैरी असलेल्या भास्कर जाधव आणि नितेश राणेंमध्ये विधानसभेमध्ये देखील शाब्दिक खडाजंगी झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। कोकणामध्ये परराज्यामधून बोटी येत आहेत आणि मासेमारी केली जाते आहे। या सगळ्याकडे मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, हा मुद्दा भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आणि याच मुद्द्यावरून त्यांनी नितेश राणे यांना डिवचलंय। यानंतर भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला नितेश राणे यांनी अगदी त्याच भाषेत उत्तर दिलंय। महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमन 1981 सुधारित 2021 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 19 अशा एकूण 28 परराज्यातील नौकांवर, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होतंय असं ते उद्बोधित होतंय। या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या, लगेच चिडू नका। चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं नाही चालत ते। आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही, म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात, हे आपल्याला नाकारून चालणार नाही। आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिलं तर मला माहीतच नाही अध्यक्ष महोदय। हा प्रश्न झाल्यानंतर त्याचं उत्तर समजेल। आणि अध्यक्ष महोदय, हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे। 2014लाच हे खातं जन्माला आलं असं नाही, म्हणजे वडील या खात्याचे मंत्री पहिले होते, मग भास्कर जाधव साहेबांसारखे, म्हणजे हे प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय या खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या साठी न्याय देण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष केलेला आहे। सगळं काही 2014च्या अगोदरच आलं असं कृपया चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून हा उल्लेख केलेला आहे। एक मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे, हो सगळे रेकॉर्ड आता मंत्री असल्यामुळे रेकॉर्ड आहेत अध्यक्ष महोदय, म्हणून ठीक आहे, कारण का परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।